मंडळी, भाऊबीज म्हणजे यमद्वितीया। या सणामागे दोन मुख्य पौराणिक गोष्टी प्रचलित आहेत, ज्या बहीण भावाच्या पवित्र आणि अतूट नात्याचे महत्त्व दर्शवतात। त्यातील पहिली गोष्ट आहे यमराज आणि त्यांची बहीण यमुना यांची। ही कथा भाऊबीजेची सर्वात प्रचलित आणि मुख्य कथा आहे, ज्यामुळे या सणाला यमद्वितीया असेही म्हणतात। तर मित्रांनो, यम आणि यमुना हे दोघे भगवान सूर्यनारायण आणि त्यांची पत्नी छाया यांची जुळे मुले होती। यमुना ही नदीचे रूप आहे, तर यम हे मृत्यूचे देव अर्थात धर्मराज आहेत। यमुनेचे लग्न झाल्यावर यमराजांना तिच्याकडे जायला फारसा वेळ मिळत नसे। यमराज मृत्यूचे देवता असल्यामुळे आपल्या कामात सतत व्यस्त असत, त्यामुळे इच्छा असूनही ते आपल्या विवाहित बहिणीला म्हणजेच यमुनेला भेटायला जाऊ शकत नव्हते। यमुना मात्र आपल्या भावाला भेटण्यासाठी खूप आतुर होती। तिने यमराजांना घरी जेवणासाठी येण्याचे अनेक वेळा विनंती केली होती। अखेर बहिणीच्या आग्रहाखातर आणि तिच्या प्रेमापोटी कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी यमराज तिच्या घरी गेले। यमुनेला खूप आनंद झाला। तिने मोठ्या उत्साहाने आणि आदराने भावाचे स्वागत केले, त्याला ओवाळले आणि त्याच्या आवडीचे गोडधोड जेवण तयार केले। यमुनेच्या आदराने आणि प्रेमाने यमराज खूप प्रसन्न झाले। त्यांनी यमुनेला वरदान मागायला सांगितले। तेव्हा यमुना म्हणाली, भाऊराया, मला हे वरदान दे की आजच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन ओवाळून घेईल आणि तिच्या हातचे जेवण करेल, त्याला यमराजाचे म्हणजेच मृत्यू किंवा नरकाचे भय नसावे आणि तो दीर्घायू असावा। यमराजाने तथास्तु असे म्हणून हे वरदान दिले आणि तेव्हापासून हा दिवस भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस म्हणजे भाऊबीज किंवा यमद्वितीया म्हणून साजरा केला जाऊ लागला। मित्रांनो, भाऊबीजेची दुसरी प्रचलित गोष्ट आहे ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची लाडकी बहीण सुभद्रेची। भाऊबीज साजरी करण्यामागे ही कथा देखील सांगितली जाते। या कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक गोड विनंती, आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा। आमच्या पौराणिक गोष्टी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर मंडळी, भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासूर नावाच्या दुष्ट राक्षसाचा वध करून त्याला हरवले। नरकासुराचा वध केल्यानंतर द्वारकेला परतत असताना सुभद्रेच्या निमंत्रणावरून श्रीकृष्ण आपल्या बहिणीला भेटायला गेले। तर श्रीकृष्ण युद्धातून सुखरूप परतले म्हणून सुभद्रेला खूप आनंद झाला। सुभद्रेने आपल्या भावाचे अतिशय प्रेमाने स्वागत केले, त्याला ओवाळले आणि त्याच्या कपाळावर टिळा लावला। तिने त्याला गोडधोड जेवण दिले आणि त्याचा विजयोत्सव साजरा केला। भाऊ बहिणीच्या या प्रेमळ भेटीची आठवण म्हणून देखील हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली। बहीण प्रेमाने भावाला ओवाळते आणि भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू देत असतो। या दोन्ही कथा भाऊ आणि बहीण यांच्यातील निस्वार्थ प्रेम, आदर आणि एकमेकांच्या कल्याणाची भावना दर्शवतात। श्रोतेहो, आपणा सर्वांना दीपावलीच्या आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।